नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आपण सेकंडरी मार्केटची सीरीज स्टार्ट करतोय. सेकंडरी मार्केट म्हणजे काय? हो, प्रायमरी मार्केटचे 6-7 व्हिडिओ केलेत, ते एकदा बघून घ्या. सेकंडरी मार्केट म्हणजे नक्की काय? प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी पहिल्यांदा शेअर्स विकायला काढते, IPO मध्ये शेअर्स आणते, ती शेअर्स इन्व्हेस्टर्सला विकते. जेव्हा हे शेअर्स ऑफिशियली मार्केटमध्ये ट्रेडिंगला ज्यांची सुरुवात होते, ट्रेडिंगची सुरुवात होते म्हणजे नक्की काय? म्हणजे खरेदी विक्रीची सुरुवात होते, तेव्हा ते सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड करतात असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे याच्यात काय होतं, कंपनी जेव्हा IPO आणते त्याच्यानंतर त्याचं एक फंक्शन होतं, एक मोठा घंटा वाजवला जातो, बेल वाजवली जाते, त्याच्यानंतर त्याची ट्रेडिंगची सुरुवात होते. सेकंडरी मार्केट म्हणजे नक्की काय? सेकंडरी मार्केट म्हणजे तुम्ही एखादा आठवडा बाजार बघा, कम्पेअर करा, सिमिलर आहे, फार काही फरक नाही. त्या मार्केटमध्ये जसे खूप सारे लोक वस्तू विकत घ्यायला जातात, काही लोक वस्तू विकण्यासाठी येतात, म्हणजे खूप सारे बायर्स आहेत, खूप सारे सेलर्स आहेत. इथं सुद्धा खूप लोक आपले स्वतःचे शेअर्स विकायला आणतात, काही लोक शेअर्स घेण्यासाठी येतात. सेकंडरी मार्केट, सोपी डेफिनेशन, फार काही डिफरन्स नाही. बरं, त्याचे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स मात्र मस्त आहेत बरं का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही देशाची जर तुम्हाला प्रगती चेक करायची असेल तर एक निश्चित चेक करा की त्यांचं सेकंडरी मार्केट किती स्ट्रॉंग आहे, किती रेग्युलेशन स्ट्रॉंग आहेत, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर किती स्ट्रॉंग आहे, कुठल्या चांगल्या पद्धतीने काम करतात. भारतात 2 स्टॉक एक्सचेंज खूप फेमस आहे, तुम्हाला माहितीच आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याचं सेन्सेक्स हा बॅरोमीटर आहे, निफ्टी त्याचा निफ्टी 50 हा बॅरोमीटर आहे. बरं, दुसरी गोष्ट, इथं इफिशियंट प्राइसिंग होते सिक्युरिटीजची. म्हणजे काय? इथं एखादा व्यक्ती किंवा एक इन्स्टिट्यूशन गोष्टींच्या किमती कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे तो आर्टिफिशियली गोष्टींच्या किमती कमी जास्त करू शकत नाही, शेअर्सच्या किमती कमी जास्त करू शकत नाही. का? कारण खूप सारे बायर्स आहेत आणि खूप सारे सेलर्स आहेत. आणि आपण इकॉनॉमिक्सचा एक रूल आपल्याला माहितीच आहे, डिमांड आणि सप्लाय, मागणी व पुरवठ्याचा नियम. त्या हिशोबाने शेअर्सच्या किमती खाली वरती होत असतात. बरं, याच्यात गव्हर्नमेंटला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू भेटतो बरं का. बघा, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा ट्रेडिंग करतो किंवा शेअर्स घेतो तेव्हा त्याला गव्हर्नमेंटला GST द्यावं लागतं, त्याला गव्हर्नमेंटला STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स द्यावा लागतो. तसंच जर एखादा इन्व्हेस्टर असेल, त्यांनी वर्षभराच्या आत शेअर विकले, घेतलेले शेअर विकले, तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. तसंच 1 वर्षाच्या नंतर विकलं तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे द्यावं लागतं. याच्यात सुद्धा गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू प्राप्त झाल्याचे दिसून येते व ते पुढेही वाढत जाणार आहे. तसंच गव्हर्नमेंट म्हणजे इथं जर इक्विटीचं कल्चर आपण बघितलं तर भारताची पॉप्युलेशन 140 कोटीचा देश. आजही आपल्या देशात 5 किंवा 7% मॅक्सिमम लोक, ते पण काही राज्यांपुरते मर्यादित आहेत, जे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली म्हणा. डायरेक्टली म्हणजे शेअर्स घेतात डीमॅट अकाउंट उघडून किंवा म्युच्युअल फंड मार्फत म्युच्युअल फंडचे युनिट्स घेतात. फक्त 5 ते 7% लोक आहेत. हाच आकडा डेव्हलप्ड म्हणजे प्रगत देशांमध्ये 68% टू 98% पर्यंत आकडा आहे. म्हणजे विचार करा, अजूनही भारतात इक्विटी मार्केटला ग्रो करण्यासाठी किती स्कोप आहे. खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. ट्रान्झॅक्शनची सेफ्टी सुद्धा भारतात आता इक्विटी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. सांगायचा विषय एवढाच की सेकंडरी मार्केट हा एक टिपिकल मार्केट आहे जिथं शेअर्सची खरेदी विक्री होते. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.